तुझ्या 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 रूपाचं चांदण. हाणार मंजू मंजुडी बबन्या करवली लागल लग्नाला. जा समजव तिला. बबन बबन लांब राहा. बबन लांब राहा. काय करतोय? अरे अरे तिला वाचवा रे, ती एकटी आहे. अरे घरातले गावाला गेले तिच्या. अरे तिला वाचवा. चुप आप गुरुजी चालू का तुमची बुर्जी. माझी आई आलती सपनात. तिला नक्षत्रा सून म्हणून पटलेली हाय. ती म्हणली लगीन करायचं तर नक्षत्राशीच. आणि लगीन लावायचं तर गुरुजींच्या हातनच. मी हे लग्न होऊ देणार नाही. चुप आप. मी काय तुमची परवानगी काढायला आलोय. आई माझ्या सासूबाई जशी माझी आई. पाया पडतो हा. नो प्रॉब्लेम. लगीन पूर्ण झाल्यावर आशीर्वाद द्या. चालतंय की. तटलंय कुठं. अष्टपुत्र होऊ दे असा आशीर्वाद द्या. 8 पुत्र. आईला नातू हवाय. गुरुजी नवऱ्या मुलीची साडी तिच्या घरात ठेवली आहे. तिला म्हणाव लवकर लवकर तयार व्हायचं आणि बाहेर यायचं आणि माझ्या गळ्यात पण हार घालायचा. ठीक आहे. घे ग. घे म्हणलं ना. म्हणजे समध्या वस्तीला कळल हा मयूर मोरे माणसाच्या रूपाला भाव देत नाही. आई हा मयूर मोरे सुसंस्कृत सुसंस्कृत तुझं. मायला काही शब्द आहे तो आहे ते मी आहे. अरे तुझ्यासारख्या नीच माणसाबरोबर नक्षत्र लग्न करणार नाही. गुरुजी नका मारू त्यांना.
गुरुजी. मला तरी कुठं मारायची हौस आहे. तू लग्नाला तयार हो, मी लगेच माणसात येतो की नाही बघ. नको नक्षत्रा, लग्नाला होकार देऊ नकोस. नका मारू त्यांना. थांबा. अहो अहो अहो, तुम्ही सांगाल तसं होईल. मी लग्नाला तयार आहे. काय रे? फक्त गुरुजींना काही करू नका. हे बेस झालं. जा तयार हो. या गुरुजी. आई, अक्षय, आपण गुरुजींना मंदिरात नेऊया. हे धर्मेंदर, बायकोचा भाऊ साशापेक्षा मऊ. आता गुरुजींना काय ते औषध पाणी करायचं, पण भनीला लगेच तयार करायचं आणि घेऊन यायचं. भाऊ जीवाड बघत्यात. हा काय, जा जा. ए थांब, हात दाखव. जा जा जा. बाजूवर. ओ मोरे साहेब, आम्ही या लग्नासाठी पैसे नव्हते दिले. हा मोरे साहेब, माझ्या हातावर कोयत्यानं वार केला तिच्या आईनं. काहीतरी करा की. होय साहेब, आणि एवढं असून सुद्धा बी तुम्ही तिच्या संकटच लग्न करताय. मी काय सांगितलं, मी सुरस्कृत आहे आणि माणसाच्या रूपामध्ये शकून अपशकून नसतंय. म्हणजे लगीन करून नक्षत्र इथंच राहणार होय? तुमच्या आईच्या घरी अशी प्रथा होती होय? अरे म्या तिच्या संगती लगीन करणार म्हणजे तिला माझ्या संगती घेऊन जाणार. सोशल वर्क म्हणतात त्याला. अरे मी सुरस्कृत आहे, सुसंस्कृत आहे. मायला काय शब्द तरी काय आहे? सुरस्कृत नाही नाही, सुधकृत. आयला काय हाय ते आहे. हे हाणारा. कशाला मध्ये आलात तुम्ही? माझ्यामुळे त्यांनी तुमच्यावर हात उचलला. केवढं लागलंय तुम्हाला? अरे बाळा, मी माझं कर्म केलं, त्यांनी त्यांचं कर्म केलं. मग तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ याचं का मिळावं? अरे बाळा, पुढे भविष्यात चांगलं काहीतरी घडणार असेल म्हणून असावं. अहो पण गुरुजी, तुम्ही आजवर किती केलंय आमच्यासाठी. आम्हाला कधी काही कमी पडू दिलं नाही. तुम्ही आजवर जे केलंय ना त्याचेच उपकार डोईजड झालेत आम्हाला. आणि आता आज जे काही घडलं त्याचं पापही आमच्याच माथे आहे. नाही नाही, पाप नाही. नक्षत्राला वाईट म्हणलेलं दत्तगुरूंना सुद्धा कापायचं नाही. तू नको स्वतःला दोष देऊ. काय करायचं गुरुजी? तुमच्या या दत्तगुरूंना आमच्या वेदना दिसत नाहीत का? त्यांना काय आमची परिस्थिती माहित नाहीये? काय पाप केलंय आम्ही? काय कुणाचं नुकसान केलंय, वाईट केलंय म्हणून ही शिक्षा मिळते आम्हाला? ऐक गुरुजी, कुठे दुखतंय तुम्हाला? नक्षत्र दत्ता,
दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, ज्याचा अधिकार हिसकावून घेतला जातो तो परत मिळवाया त्याच्या मनगटाची ताकद वापरावी लागती. दत्ताभाऊ, 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 आपले गुरुजींनी कोणतर मारलंय. चल पट्टीशी. कुणी मारलं गुरुजीसनी? इन्स्पेक्टर आहे त्यो. कायद्यानं कायदा मोडला. शंकर्या, आता बघच म्या काय करतो ते. ह्या आयुष्यात कोणी कधीच माझा हात पकडू शकणार नाही का ग? पौर्णिमेचा चंद्र सगळेच बघतात, पण औसेच्या रात्री जो तुझ्यासाठी हरवलेला चंद्र शोधून आणे तोच तुझा हात पकडे. अक्षय, तू ही साडी अजिबात नेसायची नाही. गुरुजींना कसं मारलं त्यांनी बघितलंस ना तू? तायडे, अगं तू तुझा बळी देतीयस. त्यापेक्षा असं म्हण की मी माझ्या आईला वाचवायला हे सगळं करते. आई आई त्यापेक्षा असं म्हण की माझ्या नशिबात जे भोग लिहिले ते आपण नाही चुकवू शकत. आई आई बाजूला हो. अक्षय, मी जेलमध्ये जायला तयार आहे. माझं अर्ध आयुष्य सरलंय. तुला हे जग बघायचंय, तू नाही करायचं हे लग्न. आई, मोरे पूर्ण ताकदीने इथे आलाय. आपण त्याच्या समोर काही बोलू शकू एवढी सुद्धा आपल्यात ताकद नाहीये. मग दुसरं काय करणार आहे आपण? मी जेलमध्ये जायला तयार आहे. मी म्हटलं ना, अक्षयने जो काही गुन्हा केला त्याची शिक्षा तो भोगल, पण तू हे लग्न करायचं नाही. आई, तुला वाटतं हे केल्यावर मोरे गप्प बसेल? माझ्याशी लग्नाचा हट्ट सोडेल? आई अगं, भानावर ये. तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? मी जर आत्ता लग्नाला नकार दिला तर तू इथे एका क्षणात सगळ्यांना गोळ्या घालेल. एक वेळ ते परवडेल. त्या राक्षसाशी माझ्या लेकीचं लग्न करण्यापेक्षा मरण परवडलं. तू हे लग्न नाही करायचं अक्षय, नाही म्हणजे नाही. आई अगं, तुला कळत का नाहीये? मोरे माझ्याशी लग्न केल्याशिवाय तू नाही जाणार. पण मला हे कळना का अचानक हा मोरे तुझ्याशी लग्न करण्याच्या का मागं लागलाय? अचानक त्याचं आपल्याशी वागणं बोलणं का बदललं? कारण त्याला माझं खरं रूप समजलंय. काय तायडे, हे काय बोलतेस तू? हो, मोरेनी मला माझ्या खऱ्या रूपात बघितलंय. तिच्या आईची किती धावती. ए पिंट्या, पाणी मार हिच्या अंगावर. आता मला समजलं की त्या मोरेने हा लग्नाचा घाट का घातलाय. अक्षय, आता तुला कळलं ना
तुझं खरं रूप लोकांसमोर आलं की काय होत ते, जेव्हा जेव्हा तुझं हे सुंदर रूप लोकांसमोर आलंय ना, तेव्हा तेव्हा तुझ्यावर लोकांची वाईट नजर पडली आहे. अरे तुझ्या बापानं तुझ्या रूपाचा बाजार मांडला, आता हलकट मोरे तुझ्याशी लग्न करायला निघालाय. तुझं खरं रूप जगासमोर कधी आणायचं नाही. तुझं खरं रूप तुझ्यासाठी शाप आहे बाई. तुम्ही हा मग माझ्या आईच्या मुलाचा सासर आहे, येणारच की. यायचं नाही का आम्ही? आणि हे काय, नवरी मुलगी नटली नाही वय अजून? काय र बायकोचं भाऊ सशापेक्षा मऊ बनीला नटवलं नाही होय? सासूबाई पाया पडतो हा. हरकत नाही, लग्नानंतर आटपा आता लवकर. काय केलेली बरी, बाहेर लोक खोळंबल्यात. हे लग्न होणार नाही. मी ना अक्षर जेलमध्ये जायला तयार होत. तुला काय करायचं ते कर. हो, त्याग बलिदान तुम्हाला जेलमध्ये टाकायला या यम ला काय खोळा समजला वय? तुम्हाला जेलमध्ये टाकून ही मला थोडी भेटणार आहे होय? जेव्हा हिचा व्हिडिओ पब्लिक बघल तेव्हा ही मला गावल. हे घे धर्मिंदर, बघ तुझी भन कशी नाचते बघ. बघ बघ कशी नाचतीये, बघ 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 कशी कंबर हलवती, अशी नाजूक कंबर. आईशीला बी दाखव की. आई तुम्ही पण बघा, बघा कशी नाचते तुमची पोर. कशी नाजूक कंबर आहे, कशी हलवती आहे. आई 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 यात तुमची पोरगी काळी आहे, पण याच्या पुढच्या फोटोत गोरी बी आहे. आना आना धावतो, आना 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 आना. हे बघा तुम्ही. हे तुम्ही ह्या नाही, तुम्ही तिघ बी. तुमची अक्कल काय बाबळीच्या झाडाखाली नेजायला गेली आहे वय? मोरेने जेव्हा सांगितलं हे लगीन होणार म्हणजे होणारच, नाहीतर तुझं खरं रूप गावाला धावतोच.